नमस्कार मित्रांनो. खरोखर आज आज मैदान शिरब्याचं मित्रांनो, आज कासा शिरब्यामध्ये बिना प्रवेशच मैदान आज सगळे नंदी चांगले आले होते. पण मित्रांनो, भैयाने त्याशीच बाहेर दिली, लवकरच आमचा योग येईल आणि खरोखर तो योग जुळून आला. पुन्हा एकदा लगेच एक नंबरचा मानकर झाला आणि मित्रांनो कडेने गाडी आली होती. पण खरोखर सर्वांची ठोकं वाढली होती. पण सर्जाना आणि खरोखर आपल्या देवबापाचा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आम्ही काय आहे कडेनं. आज आपल्या समोर भैया. भैया नमस्कार. नमस्ते. आज हा अंगावचा गुलाल काय बोलतोय? मनात एक पण केलं होतं, जोपर्यंत बक्कासूरवर पळून एक नंबर करत नाही तोपर्यंत गुलाल घ्यायचा नाही. आजपर्यंत कधी गुलाल घेतला नव्हता 1.5 वर्षात. आज पहिल्यांदाच गुलाल घेतलाय. जेव्हा भैया कडेनं गाडी आली तेव्हा काय मनात सिद्ध चालली होती? आता कडेनं गाडी आल्या, सर्जा बाहेर नाही, बकासूर आत नाही. बक्कासूर सोबत आहे म्हणल्यावर मनात काही भीतीच नव्हती आणि पब्लिकनं आपला बैल पळतोय चांगला, त्यामुळे म्हटलं काही अडचण येणार नाही. अमर म्हटलं बिंदास राहावा बाया, आज काहीतरी घडवणारच आहे 100%. आज म्हणजे आज रान एवढं भारी होतं की म्हणजे आज पाण्यासारखं रान होतं होय. आणि सगळ्यांच्या प्रश्नाला आल्या नक्की सकाळ जर ना कोणाला माहित नव्हती कोणता नंदी आहे. का तर जी मामांचं मॅशटॅग मामा आहेत ना त्यांचं पहिरा कोणालाच कळत नाही, पण की मालकाला त्याच मालकाला माहित असतो. सकाळी मैदानाला काय चर्चा झाली त्यामुळे बरोबर चर्चा ती सगळ्यांची चर्चा एकच होती, बक्कासूरवर कोण पळणार आहे नक्की कोणाला माहित नव्हतं. आम्ही पण स्वतः तोंडून कोणाला सांगितलं नाही, आम्हाला सांगायचं नव्हतं. पळाल्यानंतर सगळ्या जगाला कळलं म्हटलं, त्यामुळे तसंच ठेवलेलं सस्पेन्स. आज खरोखर मध्ये बकासूर पळताना किती आनंद आहे. का तर ह्या नंदीवर पळताना खूप म्हणजे खूप महिने लागते, खूप म्हणजे पळताना नसतं म्हणजे पण योग जुळून आला आणि लगेच पळाला. स्वप्न बघितलं होतं बक्कासूर बरोबर पळायचं, ते आज पूर्ण झालं. आणि बैलगाडी क्षेत्रात येतानाच बक्कासूरला बघूनच आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलोय आणि आज सगळ्यात मोठा दिवस आहे आमच्या, आनंदाचा क्षण आहे आणि गगनात न मावणारा आनंद आहे. मित्रांनो काय सांगशील मामाबद्दल? मामाला आज मामाने लगेच म्हणजे शब्दात एक बैल लगेच दिला. मामांचं मनापासून धन्यवाद करतो. मोहिल शेठचं असेल, वैभव असेल, अमर ड्रायव्हर असतील आपले जॉकी आणि आमचे विजूभाऊ मास्टर माइंड, त्यांनी सगळं योग जुळवून आणला आणि शब्द दिला मामांनी आणि शब्द पूर्ण केला. किती बैलगाडी क्षेत्रामध्ये किती महत्व गुलालाचं आहे हो. का तर गुलाल पडणं काय काय नाही, गुलाल लवकर भेटत नाही, पण सलग दुसरा गुलाल तुमच्या अंगावर एक नंबरचा पडतोय, काय आनंद आहे. संयम ठेवून आणि जिद्दीनं जर मनापासून जर कष्ट केलं तर प्रत्येकाला गुलाल भेटू शकतो, हे आज सिद्ध झालंय. आता पेहऱ्यासाठी किती कॉल येतात, आपण पळूया आपण पळूया. आता तर चालूच आहेत फोन. आता विजयभाऊ ठरवतील त्या पुढच्या गोष्टी काय असतील. मित्रांनो विजयभाऊकडे मित्रांनो म्हणजे आज मास्टरमॅन तुमच्यात एक आहे. म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये चालणं म्हणजे खूप अवघड आहे. कुठं गुलाल भेटला पाहिजे, कसा बैल कुठला पाहिजे, सगळ्या नजरा ठेवल्या जातात. बरोबर. आणि सल्ला म्हणजे सगळ्यात तुमचा सल्ला मोठा, का तर तुम्हाला कुठली बिना विचारता गोष्ट होत नाही. होय. तुमच्या गाण्यावर गोष्ट पडतेच. तुम्ही सल्ला काय देता विजयभाऊना? मी विजयभावांना पूर्णपणे त्यांच्या हातातच सोपवलंय की काय असेल पायरा तुम्हीच करायचा, का आता अनुभव त्यांच्या मागचा खूप मोठा आहे. त्यांच्या दावणीला हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी बैल घडून गेलेत आणि अनुभवाचा फायदा आज आपल्या सगळ्यांना होतोय. सौरभ बद्दल काय सांगशील? का तर सौरभ जाईल तेव्हा तुमची मुलाखत घेत असतो, तेव्हा आज शॉक असतो. म्हणजे आज शर्ती असलेल्या आज सौरभ खूप मोठे. सौरभ माझ्याशी बोला, मी भैयांची मगाशीच मुलाखत, तर म्हटलं तू माझ्या दोघर चान्स मारलाय, काय सांगशील? परवा म्हणतो पाहिजे नाही ना. होय. आज मित्रांनो सौरभला दोन शब्द. सौरभ काय सांगशील? का तर तुला म्हणजे आज प्रत्येक म्हणजे शर्तीमध्ये असो, म्हणजे कुत्र्यांचा नाद असो, काय असो, भैयांचा जेव्हा एक नंबर केला तेव्हा आपण मुलाखत केली, सांगशील भैयांबद्दल? बायांची श्रीनाथ केसरीला मुलाखत घेतली तर तेव्हा मला कळलं की कर्लाकरांचं किती प्रेम आहे. एका रात्रीत 1 मिलियन बाया खरं आहे की नाही. खरं आहे. आणि बायानं परवाच म्हणलं की कुणावर पळायचं, तर बाया म्हणजे आपल्याला देवाबरोबर म्हणजे बकासूरवर पळायचं आहे. आणि आज नियोजन पण मी पण म्हणलं, बायाने 2 दिवसातच विषय केला. म्हणजे आज शब्दाला यश आणि हे बोलणं आणि ते घडणं हे मोठे हा ना बाई. बरोबर आहे. म्हणजे शब्द दिल्यावर तो घडून येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, लाखादी गोष्ट आहे. का तुमचं ही प्रेम महाराष्ट्राला माहित आहे. आमिर भैया आज आमिर भैया टीम पाठीमागं खंबीरपणा नाही, आमिर भैया कुठला त्रास होत नाही किंवा काय असो, संयमानं मस्त. आज प्रत्येक माणसाला राग असतो भैया, होय. पण आज संयम म्हणजे खूप महत्वाचा आहे. का तर ही टीम गोळा करणं, मैत्री जपणं, पब्लिसिटी होणं, आज प्रत्येक घरात आपल्या देव मानणं ही खूप गोष्ट आहे ना भैया. कसं चाललंय आता घरचं वातावरण किंवा बाहेर जाणं, प्रत्येकाची भेट घेणं किंवा कॉल येणं? घरातला आनंद गगनात मावना झालाय, द्विगुणित झालाय. घरातून कॉल यायला लागलेत, सर्जाला घेऊन या म्हणून घरी. आजपर्यंत सर्जाला कधी घरी घेऊन गेलं नाही, पण आज घेऊन जाणार आहे त्याला घरी. भैया आज मलकापुरात एक दरबार मिरवणूक बघायची आपल्याला बकासूर बद्दल. कधी योग जुळवणं, का तर आज जशी मिरवणूक झाली नाही का, आज तुमच्या घराबद्दल मिरवणूक बघायची, कधी योग जुळवून येईल आपल्याला? लवकरच योग जुळून येईल आपल्याकडून.
आम्ही प्रयत्न करू. आज खेडेगावात बैल बघता येत नाही किंवा माता बहिणीसनी बैल बघता येत नाही, पण तुमच्या आशीर्वादानं आज मलकापुरामध्ये आज तुमच्या घरापातूर सर्व महिलांनी एक कार्यक्रम घेऊन करता सर्वांची इच्छा असते मला बक्कासूर बघायचं आहे, मला बक्कासूर फोटो काढायचा आहे. एक तुमच्यानं एक आव्हान करत कधी पत्र आपल्याला ही मिरवणूक व्हायला सगळ्यांना फोटो काढायला लवकरच आपण मिरवणुकीचं नियोजन करू आणि मामांची बोलणं करून पुढचं तुम्हाला वेळ चालतंय. खरोखर आमिर भाई आज 2 शब्द बोलले त्या दिवशी मला घेतले, आज पण घेतले. असं प्रेम कायम ठेवा. आमच्या चॅनलबद्दल आपल्या देव बकासूर पाहल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पाय पुढे